बॅटिंग टाकतो. नंदू भाऊ, अरे इकडे बोला ना, स्पीकर फोनवर. अरे स्पीकर फोनवर बोलवा ना. अरे इकडे बोला, वंशी बोला. भाऊ काय सांगणार, दणदणीत विजय झालेला आपला, काय भावना पहिल्या? काय प्रतिक्रिया? भाऊ मीडिया समोर आहे, फोन स्पीकरवर आहे. भाऊ दूर धरून हे करताय. भाऊ शुभेच्छा देताय, अभिनंदन करताय. गिरीश भाऊ अभिनंदन करताय त्यांचं. बोला ना भाऊ. बोला भाऊ, येतोय आवाज. भाऊ काय सांगणार, नंदू महाजन विजय झालेला आहे जळगावमध्ये, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, नंदू महाजन विजयी होणारच होते. सर्व आम्ही एकत्र होतो महायुती म्हणून, आमची मतं भरपूर होती. सर्वांनी त्या ठिकाणी माघारी घेतलेल्या होत्या. कोणीही त्या ठिकाणी खरं म्हणजे उमेदवारही नव्हता. त्यामुळे हा विजय अतिशय सरळ होता आणि अतिशय मोठ्या प्रमाणात, मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मतं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आपल्याला पडलेली आहेत. म्हणून हा सगळा महायुतीचा विजय आहे. भाजप, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, RPI सगळ्यांचा विजय. नाशिक मध्ये मात्र नाशिकचं गणित मिठाचा खेळा पडला. मी बोलतोय, समोर बसलोय, बोलतोय सगळ्या मीडिया समोर मी बोलतोय. मीडिया आहेच तिथे. नंदू काय सांगणार, अखेर या निवडणुकीमध्ये आपण बाजी मारलेली आहे आणि आपण आता आमदार म्हणून विधान परिषदेमध्ये जाणार आहे. कसा आनंद आहे, पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे तुमची? आता ज्या ठिकाणी मान्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या ठिकाणी निर्णय जाहीर केलेला आहे आणि या ठिकाणी महायुतीचा भरघोस मतांनी या ठिकाणी विजय झालेला आहे. आपण जर बघितलं तर 582 मतं या ठिकाणी मला पडलेली आहे. यात जर आपण बघितलं तर महाआघाडीच्या जे मतदार होते त्यांनी मला कौल दिलेला आहे. त्याचबरोबर सर्व अपक्षांनीही मला कौल दिलेला आहे. खरं त्यांचे या ठिकाणी मी आभार मानतो. परंतु या ठिकाणी एक गोष्ट पक्की झाली की या महाराष्ट्रातील आणि या देशातील जे महायुतीचं सरकार आहे, या महायुतीच्या सरकारवर आज या जळगाव जिल्ह्यातीलही सर्व मतदारांनी विश्वास ठेवून त्या ठिकाणी आम्हाला कौल दिलेला आहे. महाविकास आघाडीची मतं सुद्धा तुमच्या गळाला लावण्यात तुम्हाला यश मिळाल्याचं पाहिलं. महाविकास आघाडीच्या मतांचं मी आधीच सांगितलं की आदरणीय शरद तायडे यांना 17 मतं या ठिकाणी पडलेली आहे. म्हणजेच याचा अर्थ असा आहे की महाविकास आघाडीचेही मतं घेण्यास आम्ही या ठिकाणी यशस्वी झालो आहोत. त्यांनी मात्र निवडणुकीवरती आक्षेप घेतलाय, मतमोजणी प्रक्रियेवरती, की या ठिकाणी भेदभाव केला गेला, तुम्हाला मतदान करण्यासाठी प्रशासन सहकार्य करत असल्याची भूमिका त्यांनी मांडली. या ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी अतिशय पारदर्शकप्रमाणे निवडणूक ही हाताळलेली आहे. मतमोजणी ही अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी हाताळलेली आहे. शरद भाऊंसोबत मीही त्या ठिकाणी होतो उपस्थित. या ठिकाणी अतिशय पारदर्शकपणे हा सर्व कार्यक्रम झालेला आहे. धनशक्तीचा विजय म्हणतात ते. धनशक्तीचा कुठेही या ठिकाणी विजय नाही. सर्व मतदारांनी या ठिकाणी महाराष्ट्रात कार्यरत असलेले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, आदरणीय आमच्या सुनेत्रा पवार ताई यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या सरकारला या ठिकाणी कौल दिलेला आहे. या ठिकाणी शिंदे गटाच्या ज्या महिला आघाडी प्रमुख आहे त्यांनी म्हटलेलं आहे कुठेतरी आमचा विश्वासघात झालेला आहे. नाशकामध्ये आमच्या उमेदवारांनी या ठिकाणी काम केलं होतं, मात्र गोकुळ गीते त्या ठिकाणी विजय झालेला आहे. इकडे आम्ही महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. शिवसेनेच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा ताईंनी इथे काय स्टेटमेंट केलं हे मला माहिती नाही, किंवा नाशिकमध्ये काय प्रकार घडला याची मला कल्पना नाही. परंतु मी ठामपणे या ठिकाणी सांगू शकतो की जळगाव जिल्ह्यामध्ये महायुती भक्कमपणे एकत्र राहिली आणि सर्वांनी अतिशय सक्षमपणे या ठिकाणी मला माझ्या पाठीमागे उभे राहून हा निर्णय जो आहे तो निर्णय हा महायुतीच्या एकीचाच निर्णय आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे. भाऊ एक मिनिट